हाय हॅलो नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर आज कलेक्टिव्हची एनर्जी खूप जास्त ओव्हर थिंकची आहे. आज एक अशा पर्सनची एनर्जी डाउनलोड झाली आहे जी की खूप जास्त विचार करत आहे की सगळं वर्क मी का करायचं, सगळं इनर वर्क मी का करायचं. खूप जास्त लोनलीपणाची एनर्जी सुद्धा येत आहे की हे जे कनेक्शन आहे ते वर्किंग आहे का नाही, का ज्या व्यक्तीची तुम्ही वाट पाहत आहात ती व्यक्ती येईल का नाही, या विषयावरती खूप जास्त विचार चाललेला आहे. ओव्हर थिंकची एनर्जी येथे दिसून येत आहे. कारण की मागच्या काही काळापासून तुम्ही खूप जास्त इनर वर्क करत आहात. तुमच्या शॅडो साइड वरती तुम्ही वर्क केलेलं आहे. तुमचे जे चाइल्डहुड ट्रॉमा होते त्यावरती सुद्धा तुम्ही खूप जास्त वर्क केलेलं आहे. एक आपण म्हणतो ना की खूप जास्त सेटल डाऊन झालेले आहात. एक स्टॅबिलिटी तुमच्यामध्ये आलेली आहे, एक मॅच्युरिटी सुद्धा तुमच्यामध्ये आलेली आहे. तर एका अशा व्यक्तीची एनर्जी आज डाउनलोड झालेली आहे की ज्या व्यक्तीसाठी तुम्ही एवढं सगळं करत आहात किंवा करत होतात. सो दिस कनेक्शन इज म्हणजे ते येणार आहे का तुमच्या जीवनामध्ये नाही, ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. सो जे कोणी व्हिडिओवरती नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सो मी कार्ड शफल करून घेते, तोपर्यंत तुम्हीही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. Divine, please guide me, spiritual guide, ancestor, my angels, guiding angels. आज माझ्या चेहऱ्यावर खूप जास्त स्माइल आहे. सो त्यावरून तुम्ही समजून घ्या की तुमचे जे वर्क आहे, इनर वर्क आहे, तो खूप जास्त इफेक्टिव्ह ठरलेला आहे. Okay, 2 cards. तर दिसून येते मागील काही काळामध्ये तुम्ही खूप जास्त लो एनर्जी मध्ये येथे दिसून आलेले आहात. तर खूप जास्त लो एनर्जी होती, ओव्हर थिंकची एनर्जी होती, एक डिप्रेशनची एनर्जी होती. खूप जास्त तुम्हाला वाटत होतं की दिस कनेक्शन इट्स नॉट वर्किंग, अशा प्रकारची तुमची एक धारणा झालेली होती. एक खूप जास्त डिप्रेशनची एनर्जी आपल्याला येथे दिसून येत आहे. तुम्ही लॉस्ट फील करत होतात की आता जे काय आहे ते सगळं संपलेलं आहे आणि याच्यानंतर दुसरं काहीही या नात्यामध्ये होणार नाही, या प्रकारची एक भावना होती. त्यानंतर तुम्ही जे आहे ते तुमच्या मनातील आवाज तुम्ही ऐकलेला आहे. तुम्हाला परमेश्वराने ज्या प्रकारे गायडन्स दिलं त्यानुसार तुम्ही थोडंसं डिटॅच झालात आणि खूप जास्त इनर वर्क करायला सुरुवात केली. तुम्ही एक प्रकारची मेडिटेशन, ध्यानधारणा, स्वतःकडे लक्ष देणं, सेल्फ लव्ह यामध्ये तुम्ही आलेले येथे दिसून येत आहे. जे की तुम्हाला प्रपोजल आलं होतं किंवा तुम्ही कुणाला केलं होतं त्या संदर्भात कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स तुम्हाला मिळालेला नव्हता आणि त्यानंतर तुम्हाला वाटलं होतं की हे जे कनेक्शन आहे ते कदाचित नाही चालणार. बट त्यानंतर तुम्ही परमेश्वराची जी हाक होती ती ऐकली आणि स्वतःवरती खूप जास्त सेल्फ लव्ह केलेला आपल्याला येथे दिसून येत आहे. कारण की एनर्जीज तुमच्या दिसतात की खूप चांगला एक नवीन विचार तुम्ही मनापासून तो केला आणि खूप जास्त मेडिटेशन, इनर वर्क, शॅडो साइड वर्क, तसेच तुमच्यातील जे फियर होते त्यावरती सुद्धा तुम्ही चॅलेंज मिळवलं. तुम्हाला जे काही करायचं होतं जीवनामध्ये त्या दृष्टीने तुमच्या गोल्सच्या तुमचे जे पर्पज आहे, हेतू आहे, त्या संदर्भात तुम्ही पुढे गेलात आणि तुमच्या मनातील ज्या काही इच्छा होत्या तुमच्या, ज्या तुम्हाला फुलफिल करायच्या होत्या, त्या दृष्टीने तुम्ही अग्रेसर झालात. एक प्रकारचं डिटॅच तुम्ही त्यांच्यापासून झालात. जरी तुम्ही काही काळ थोडेसे डिप्रेशनमध्ये राहिले, काही पॉझिटिव्ह इट्स कनेक्शन, इट्स लाईक अ ट्विन फ्लेम कनेक्शन. यामध्ये आपण रोलर कोस्टरमध्ये आहोत असंच एक आपल्याला फिलिंग येत असते. कधी वाटतं आपण खूप आपलं कनेक्शन, खूप आपण कनेक्टेड आहोत एकमेकांशी, बोललो नाही तरी थ्रू टेलिपॅथिकली ऑर व्हॉट आपण कनेक्टेड आहोत. बट दुसऱ्याच क्षणी आपला जो आहे तो आपलं एकदम विचार खाली येतात आणि आपल्याला वाटतं नो इट्स नॉट
कनेक्शन बिटवीन अस, असं आपल्याला वाटायला लागतं की नाही, हे कनेक्शन नाही आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची स्थिरता नाही आहे, स्टॅबिलिटी नाही, या प्रकारची भावना येत असते आणि ती तुम्हाला आली होती. सो यामध्ये दिसून येत आहे की खूप पॉझिटिव्ह निगेटिव्हच्या रोलर कोस्टरमध्ये तुम्ही राहिलेले आहात. बट तुम्हाला एक लढण्याची उमेद सुद्धा परमेश्वराने दिली. त्यानुसार तुम्ही मेडिटेशन केलं, ध्यानधारणा केली, एक प्रकारचं इनर वर्क तुम्ही केलेलं आहे. तुमचे जे चाइल्डहूड ट्रॉमा होते, म्हणजे तुम्ही जे बालपणामध्ये काही आघात सहन केले होते, त्यावरती सुद्धा तुम्ही हिलिंग केली. तुमचे जे हार्ट चक्रा होता जो की डॅमेज झाला होता, त्याला सुद्धा तुम्ही थोडंफार हील केलेलं आहे. तुमचे जे नातेसंबंध होते ते कुठेतरी खराब झाले होते. काहीतरी सिच्युएशन अशा आल्या होत्या ज्यामध्ये तुम्ही लढत होतात, बट त्याच्यावरती सुद्धा तुम्ही विजय मिळवलेला आहे. एक प्रकारचं मानाचं स्थान सुद्धा तुम्हाला येथे मिळालेलं आपल्याला दिसून येते. मानाचं स्थान तुम्ही एक क्वीन ऑफ वॉन्ड्स आहात. मे बी इट्स अ फिमेल एनर्जी, इट्स नॉट अ जेंडर पर्स्पेक्टिव्ह. सो हे जे मानाचं स्थान होतं ते सुद्धा तुम्हाला येथे मिळत होतं. बट जे काही घडत होतं त्यामध्ये कनेक्शनमध्ये जरी कॉन्टॅक्ट नसेल, कम्युनिकेशन नसेल, बट एक प्रकारचं आपण म्हणतो तुम्ही कनेक्टेड होतात थ्रू ड्रीम्स और सम युनिवर्स तुम्हाला गाईड करत होतं. काही नंबर्स तुम्हाला दिसत होते, सिंक्रोनिसिटीज होत होते, काही त्या व्यक्तीशी रिलेटेड, पर्सनशी रिलेटेड काही तुम्हाला नावं दिसत होती, काही वेगवेगळे संकेत तुम्हाला मिळत होते. असू शकतं की काही लोकांना फिदर्स मिळाले असतील, पिसं मिळाले असतील कशाचे, पक्ष्यांचे, काहींना पक्षी दिसले असतील वेगवेगळे, काहींना नंबर्स दिसले असतील, अशा प्रकारचे ड्रीम्स आलेले असतील त्या व्यक्तीच्या संदर्भात. अशा प्रकारच्या अनेक घटना येत्या काही काळामध्ये, मागच्या काही काळामध्ये घडून गेलेल्या आहेत आणि त्यानुसार एक जे तुमचं व्यक्तिमत्व होतं ते घडवण्यात आलेलं आहे. एक चांगल्या प्रकारचा व्यक्ती तुम्हाला बनवण्यात आलेला आहे. कारण की हे जे एवढे सगळे संकट आले त्यातून तुम्ही एक तुमच्या स्वतःला तुम्ही ओळखलेले आहात, सेल्फ लव्ह तुम्ही केलेला आहे. त्यातून तुम्हाला स्वतःची स्वजागृती झालेली आहे की तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला काय करायचं आहे भविष्यात, हे तुम्हाला ह्या सगळ्या प्रोसेसमधून समजलेलं आहे. तर येथे तुम्हाला वेळोवेळी आपल्याला युनिवर्स गाईड करताना दिसत होतं. बट तुम्ही काही काळामध्ये खूप जास्त एनर्जी त्या व्यक्तीला सेंड केलेली येथे दिसून येत आहे. कारण की खूप जास्त तुम्ही प्रत्येक वेळेस तुमच्या थ्रू मेसेज थ्रू किंवा कॉन्टॅक्ट करायचात, तुम्ही फोन करायचात, खूप जास्त मेसेज करायचात. सो तुमची जी एनर्जी होती खूप जास्त सेंड होत होती आणि त्या एनर्जीमुळे जी समोरची व्यक्ती होती, पर्सन होते, तो थोडा व्हायब्रेट झाला होता. इट्स त्यांना वाटत होतं की आता सध्या तरी हे शक्य नाहीये, बट मग काय करता येईल ह्यामध्ये. सो ती व्यक्ती शांत बसली, ती तुम्हाला काही बोलली नाही, सायलेंट झोनमध्ये गेली आणि तुमची जी एनर्जी होती ती त्या व्यक्तीसाठी खूप जास्त ओव्हरवेल्मिंग होती. कारण की तुमच्या प्रश्नांची उत्तरं त्या व्यक्तीकडे नव्हतीच. सो ते तुम्हाला काय उत्तर देणार आहेत. सो त्यामुळे ज्या व्यक्तीच्या संदर्भात तुम्ही विचार केला, नंतर तुम्ही थोडंसं स्वतःला सेल्फ लव्ह मध्ये घेऊन गेलात, थोडंसं कंडिशनिंग केली, थोडंसं तुम्ही ह्या नात्यापासून डिटॅच झालात, दूर गेलात आणि ह्या डिटॅचमेंटमुळेच काहीतरी तुमच्या जीवनामध्ये फायदा झालेला येथे दिसून येत आहे. म्हणजे तुम्ही जसं त्या व्यक्तीपासून दूर गेलात आणि तुमच्या गोलकडे तुम्ही फोकस केलं, त्यानंतर त्या व्यक्तीला सुद्धा त्या एनर्जी पोहोचत होत्या. न बोलताही युनिवर्स तुमचं काम करत होतं. युनिवर्सनी तुम्हाला जे काही तुम्ही करत आहात, तुमचं जे हार्डवर्क आहे त्याचं तुम्हाला फळ देण्याचं ठरवलेलं आहे. सो तुम्ही जे काही कार्य केलेलं आहे ते त्या व्यक्तीपर्यंत पोहोचत होतं. बिकॉज इट्स अ ट्विन फ्लेम कनेक्शन. दिस इज अ पॉझिटिव्ह अँड दिस इज अ निगेटिव्ह पॉलॅरिटीज. सो तुमचे जे डायनॅमिक्स आहे ते कुठंतरी ठीक झालेलं येथे दिसून येत आहे. परमेश्वराने तुमचा येथे न्याय केलेला सुद्धा दिसून येत आहे. तुम्ही एकाच सोर्सचे दोन भाग आहात, एक पॉझिटिव्ह अँड एक निगेटिव्ह. सो हे दोन्ही पॉलॅरिटीज आता कुठेतरी आपल्याला इंटिग्रेट झालेल्या दिसून येत आहे, समाविष्ट झालेल्या येथे दिसून येत आहे. सो ती व्यक्ती सुद्धा आता तुमच्याविषयी खूप जास्त विचार करत आहे. सो तुम्हाला युनिवर्स आता सांगत आहे की टेक अ ब्रीथ अँड टेक अ ब्रेक. सो तुम्हाला आता सुटकेचा श्वास घ्यायचा आहे, एक प्रकारचं थोडासा ब्रेक घ्यायचा आहे.
या सगळ्या गोष्टीतून ज्या तुम्ही केल्या इतक्या दिवस, खूप जास्त स्ट्रेस होता तुमच्या भोवती की हे काय होईल पुढे हे माहीत नव्हतं तुम्हाला, त्या व्यक्तीकडून कुठलाही रिस्पॉन्स मिळत नव्हता. सो तुम्ही खूप जास्त डिप्रेस एनर्जीमध्ये होता. त्यानंतर डिटॅच झाला, त्यानंतर इनर वर्क केलं आणि आता कुठेतरी तुम्हाला युनिवर्स सांगत आहे की थोडासा ब्रेक घेण्याची गरज आहे. एक हिलिंग तुम्हाला प्रोव्हाइड केली जाणार आहे. थोडंसं तुम्हाला शांततेत राहण्यासाठी येथे सांगितलं जात आहे. तर जे कनेक्शन होतं ते पुन्हा वापस येणार आहे, पुन्हा परत येणार आहे तुमच्याकडे. बिकॉज तर जे कनेक्शन होतं पास्ट तुमचं जे तुम्ही त्या बाबतीत सोडून दिलेलं आहे किंवा तुम्ही त्या व्यक्तीपासून डिटॅच झालेला आहात, तीच व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये परत येणार आहे. कारण की सेलिब्रेशनचं कार्ड आहे. सो तुमच्या जीवनामध्ये सेलिब्रेशन येत आहे. तुम्ही जे इनर वर्क केलंय त्याचं तुम्हाला फळ येथे परमेश्वर देत आहे. बिकॉज डेथ झालेलं आहे एका गोष्टीचं, म्हणजे डेथचं कार्ड आलेलं आहे. सो जे काही तुमच्या भावना होत्या, निगेटिव्ह भावना होत्या, जे तुम्हाला वाटत होतं नातं संपले, बट नो, हे नातं संपलेलं नाहीये. कारण की जो पास्टचा तुमचा जो पर्सन होता तो आपल्याला येथे परत येताना दिसत आहे. सो खूप चांगलं हे एक साईन आहे की तुम्हाला हा व्हिडिओ मिळाला आहे. या व्हिडिओच्या थ्रू तुम्हाला हिलिंग प्रोव्हाइड करत आहे युनिवर्स, की तुमची जी इच्छा होती त्या व्यक्तीविषयी की हे कनेक्शन पुन्हा परत यावं. कारण की ते कनेक्शन पुन्हा येणारच होतं, कारण ते कुठं गेलेलं नव्हतंच. हे जे सेपरेशन होतं, हे सेपरेशन इट्स अ इल्युजन. हे कुठंही नव्हतं, सेपरेट तुम्ही झालेले नव्हतात कधीही. कारण की युनिवर्स तुम्हाला साईन देत होते, त्याचप्रमाणे त्यांनाही त्याच प्रकारचे साईन मिळत होते. ड्रीम्समधून पण काही गोष्टी तुम्हाला कळत होत्या, तसेच त्यांनाही त्या कळत होत्या. बट तुम्ही जे होतात ते खूप जास्त स्ट्रेसमध्ये होतात की माहिती नाही ह्यामध्ये काय होईल आणि पुढे काय घडणार आहे. सो तुम्हाला जरी माहीत नसलं तरी ते तुमच्या मागे तुम्हाला सर्च करत होते सोशल मीडियावरती, आणि तुमचं सर्व जे काही चाललेलं आहे रुटीन ते सुद्धा ते कुठंतरी पाहत होते, त्यांनी पाहिलेलं होतं. सो तुम्ही इम्प्रेस आहात. तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त तुम्ही एक आता पुढील जी एनर्जी असणार आहे आनंददायी असणार आहे जीवनामध्ये, एक सुखाचा झरा तुम्हाला मिळालेला आहे. सो तुम्ही आनंदीच आता यानंतर राहणार आहात आणि म्युच्युअल फिलिंग आहे. सो तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. ज्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर शोधत होता ते ह्या व्हिडिओच्या थ्रू तुम्हाला युनिवर्स तुमच्यापर्यंत सेंड करत आहे. सो तुम्ही केलेले वर्क जे आहे, डिटॅचमेंट जे तुम्ही केलं, तुम्हाला मध्ये मध्ये ट्रिगर मिळत होतं, तुम्हाला जी ही जर्नी चालू होती त्यामध्ये मध्ये कुठेतरी वाटत होतं की नाही हे कनेक्शन संपले, अशा प्रकारचे ट्रिगर तुम्हाला मिळत होते. बट ती जी व्यक्ती आहे ती सुद्धा तुम्हाला नक्कीच मिस करत होती, तुमची आठवण काढत होती. या प्रकारचे कार्ड आपल्याला येथे दिसून येत आहे. बिकॉज इट्स अ ट्विन फ्लेम कनेक्शन. मे बी इट्स काही लोकांसाठी सोलमेट कनेक्शन सुद्धा येथे असू शकतं. सो जे कोणी ज्यांनी आणि ज्यांचं सोलमेट कनेक्शन आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही रीडिंग लागू पडते. कारण की हे एक लव रीडिंग आहे. सो ज्यांनी जे काही इनर वर्क केलेलं आहे ते सर्व आपल्या स्टारच्या एनर्जी मधले आहेत. परमेश्वराने त्यांना खूप जास्त माया प्रेम केलेलं आहे आणि हे जे सगळे लोक आहेत ते एका निर्णयासाठी आतापर्यंत थांबलेले होते. सो त्यांच्यासाठी परमेश्वराने खूप जास्त चांगला निर्णय दिलेला आहे. कारण की तुम्ही ही घडलं कसं, तर तुम्ही खूप जास्त सेल्फ प्रॅक्टिस केलेली आहे, सेल्फ लव्ह केलेला आहे. तर आता तुम्हाला युनिवर्स थोडासा ब्रेक घेण्यासाठी येथे गाईड करत आहे. सो ज्यांना रीडिंग पाहिजे असेल की त्यांचे पास्ट पार्टनर जे होते ते पुन्हा परत येणार आहेत की नाही, तर या संदर्भात तुम्ही मला पर्सनल रीडिंगसाठी सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. सो नक्कीच तुमचे पास्ट पर्सन अचानकपणे येणार आहेत, कारण की ते खूप इम्पल्सिव्ह आहेत. कधीही कोणता डिसिजन घेतील सांगता येत नाही, कारण की खूप जास्त चांगल्या पोस्टवरती आहेत. सो त्यांना खूप जास्त वर्कलोड असू शकतो. त्यामुळे
कदाचित ते येतील त्यावेळेस खूप अचानकपणे येतील आणि तुम्हाला एक आश्चर्याचा धक्का सुद्धा दिला जाणार आहे. सो ती व्यक्ती नक्की तुमच्या जीवनामध्ये येणार आहे. कारण की आता मुवमेंट दिसत आहे इथे आपल्याला. जे काही स्लोईंग डाऊन चाललेलं होतं त्यामध्ये कुठेतरी मुवमेंट दिसत आहे. एम्परर आहे ती व्यक्ती. सो जे तुमच्या बाउंड्रीज तुम्ही सेट केल्या होत्या इथून मागं, त्या आता तुमचं जे वर्क आहे ते कम्प्लीट झालेलं सुद्धा दिसून येत आहे. हिरोफंट आहे. सो खूप जास्त लव्हिंग केअरिंग असणार आहे तुमच्यासाठी. आणि द फूल, सो न्यू बिगिनिंग सुद्धा होताना दिसून येत आहे. येताना पुढच्या काळामध्ये दृष्टिकोन खूप चांगला आहे तुमच्यासाठी, पॉझिटिव्ह आहे. सो पॉझिटिव्ह साईन आहेत सर्व. तर सर्व ज्यांना कुणाला लव, मनी, मॅरेज किंवा बिझनेस संदर्भात रिडिंग पाहिजे असेल तर त्यांनी नक्की मला पर्सनली व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट करायचा आहे. सो ही गुड न्यूज होती तुमच्यासाठी. तुम्ही एक स्टॅबिलिटी, हार्मनी, शांतता प्रिय आहात. सो तुम्हाला ही असंच तुमचं जीवन पाहिजे होतं. तर तुम्ही आता विचार करण्याची गरज नाहीये, निगेटिव्ह होण्याची गरज नाहीये, कारण की तुमचे पर्सन परत येत आहे अनएक्सपेक्टेडली. सो अचानकपणे तुम्हाला धक्का बसू शकतो. सो तयार राहा तुमच्या येणाऱ्या पर्सनसाठी. सो ही होती आजची रिडिंग. ज्यांना ज्यांना रेझोनेट झाली असेल त्यांनी लाईक, शेअर आणि कमेंट सुद्धा करायचे आहे. सो ज्यांना ज्यांना पर्सनल रिडिंग पाहिजे असेल ते सुद्धा मला कॉन्टॅक्ट करू शकतात. ज्यांना लव, मनी, मॅरेज, बिझनेस संदर्भात सुद्धा रिडिंग पाहिजे असेल ते सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकतात. सो थँक्यू अँड गुड नाईट.